आयोगामार्फत नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अंडर जे सर्व जिल्हे येतात त्यामध्ये सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तसेच या विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व महानगरपालिका आणि नगरपरिषद पंचायत समिती यांचे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शनच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक येथे आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारतीय राज्यघटनेच्या 243 कलमाद्वारे राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन घेण्याचं पॉवर देण्यात आलेले आहे आणि रिसेंटली माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे ही इलेक्शन आहे ते इलेक्शन टाईम बाउंड आपल्याला कंडक्ट करायचं आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्याचा कालावधी हे इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी दिला। त्या अनुषंगाने आजची जी आढावा बैठक आहे यामध्ये बेसिकली जिल्ह्यातील निवडणुकीसाठी पात्र असलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी पूर्वतयारीच्या अनुषंगाने मतदार यादी ची तयारी, मतदार यादी विभाजनाचं प्लॅनिंग, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आहे मतदान केंद्राची संख्या निश्चित करणे आणि मतदान यंत्र आणि इतर निवडणूक साहित्यांचा आढावा घेणे आणि यामध्ये सर्व मतदान केंद्र आणि याच्यामध्ये ॲडिशनल जे मतदान केंद्र आयडेंटिफाय झाले आहेत त्याच्यामध्ये आवश्यक सोयी सुविधा आहेत किंवा कसे याचा आणि या इलेक्शनसाठी आवश्यक असलेले रिटर्निंग ऑफिसर, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर यांचासुद्धा आढावा इथे घेण्यात आला। त्या अनुषंगाने इतर अनुषंगिक मुद्दे जसं वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन यांचासुद्धा आढावा आज इथे घेण्यात आलेला आहे। यामध्ये एकूण संपूर्ण विभागामध्ये जे ग्रामीण आणि शहरी एकूण मिळून 50,45,000 इतके मतदार आहेत आणि त्यासाठी एकूण जे मतदान केंद्राची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे टेंटेटिव्हली ती 4,982 इतकी मतदान केंद्राची संख्या निश्चित केलेली आहे आणि त्यामध्ये लागलेले जे लागण्यात आवश्यक असणारे कंट्रोल युनिट 8,705 कंट्रोल युनिट आणि 17,813 बॅलेट युनिट इतकी या इलेक्शनसाठी लागणार आहेत आणि त्यासाठी आवश्यक असलेले जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळाचा सुद्धा आढावा इथे घेण्यात आलेला आहे आणि या दृष्टीने सर्व जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा झाली आणि त्या दृष्टीने पूर्वतयारीचा इथे संपूर्ण आढावा आम्ही घेतला। तर सर स्टेप्स कसे असणार आहेत निवडणुकांची, म्हणजे आधी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत त्या संदर्भात काही निर्णय किंवा आजच्या बैठकीत काही चर्चा वगैरे झाली? साधारणतः ॲक्च्युली हे जे इलेक्शन्स आहे ते इलेक्शन्स सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेसची थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं, म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं अशा प्रकारचं नियोजन आहे। मात्र कुठलं पहिलं घ्यायचं, म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती पहिलं घ्यायचं किंवा नगर परिषद पहिलं घ्यायचं किंवा महापालिका पहिलं घ्यायचं या संदर्भात अजून निश्चिती झालेली नाही आहे। कारण की याची जी बेसिकली पहिली स्टेप असते या इलेक्शन, जसं इलेक्शन कमिशनकडचं जे इलेक्शन असते त्याच्यामध्ये आणि हे इलेक्शन याच्यामध्ये फार मोठा फरक असा आहे की या इलेक्शनमधल्या ज्या स्टेप्स आहेत यामध्ये पहिले प्रभाग रचना आहे ते प्रभाग रचना निश्चित करावी लागते आणि त्याच्यानंतर जे वॉर्ड्स आहेत ते वॉर्ड्समध्ये आरक्षण जे आहे म्हणजे SC ST आणि OBC याचं आरक्षण आपल्याला निश्चित करावं लागेल आणि त्याच्यासोबतच मतदार यादीचं जे विभाजन आहे मतदार यादीचं विभाजन आपल्याला करावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण प्रोग्राम डिक्लेअर करतो। प्रोग्राम डिक्लेअर केल्यानंतर साधारणतः 35 ते 40 दिवसामध्ये हे इलेक्शन कंडक्ट करावं लागतं आणि रिसोर्सेस अवेलेबिलिटीच्या अनुषंगाने शक्यतोवर हे इलेक्शन जे आहे ते आम्ही स्टॅगर्ड पद्धतीने किंवा फेज वाईजच कंडक्ट करू, पण कुठलं पहिलं घ्यायचं कुठलं नंतर घ्यायचं या संदर्भात आम्ही नक्कीच वी विल टेक अप्रोप्रिएट डिसिजन। मतदार याद्या कुठल्या ग्राह्य धरल्या जाणार आहे, जुलैपर्यंतच्या की त्याच्या अगोदरपर्यंतच्या ज्या होत्या त्या? साधारणतः आम्ही 1 जुलै 2025 रोजी जे ॲक्च्युली मतदार यादी आहे की 1 जुलै 2025 रोजी जे मतदार जे आहे ते सिस्टीममध्ये जे नोट झालेले आहेत, रजिस्टर झालेले आहेत, ती यादीची आम्ही परवानगी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे मागितलेली आहे। ती परवानगी आम्हाला नक्कीच मिळेल लवकरात लवकर। ती परवानगीच्या दृष्टीने ती परवानगी मिळेल या दृष्टीने आम्ही 1 जुलै
2025 हा टेंटेटिव्ह डेट लक्षात घेऊन त्या दृष्टीने आमचं नियोजन आहे. पण अजून ती परवानगी अजून आम्हाला मिळालेली नाही. ती परवानगी मिळाल्यानंतर मग आपण मतदार यादीचं विभाजन मग आपण करू. साधारणतः त्या प्रारूप प्रभाग रचना कधीपर्यंत जाहीर होतील? प्रारूप प्रभाग रचनेचं जे ॲक्च्युली शेड्यूल जे आहे ते शेड्यूल वेगवेगळं आहे. म्हणजे नगर परिषदेसाठी वेगळं आहे, महापालिकेचं वेगळं आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी वेगळं आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे आहे सध्या विभागीय आयुक्त यांच्याकडे हरकती सूचनाची सुनावणी 8 ऑगस्टपासून लावलेली आहे आणि नगर परिषदची जी आहे ती नगर परिषदची अंतिम 30 सप्टेंबर आणि महापालिकेची पण 6 ऑक्टोबर. तर या डेट्स आहेत. म्हणजे 30 सप्टेंबर फॉर नगर परिषद, 6 ऑक्टोबर फॉर महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी 25 ऑगस्ट ही प्रभाग रचनेची मुदत आहे. तर काल आणखीन एक महत्त्वाचा निकाल आला सर्वोच्च न्यायालयाचं. ओबीसी आरक्षणासहज या निवडणुका घ्या अशा पद्धतीचं एक कालच्या निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे हे इलेक्शन जे आहेत महापालिका जिल्हा परिषद तुमचं जे हे आहेत टार्गेट आत्ता कंप्लीट करायचे नोव्हेंबर डिसेंबर का अजून थोडंसं वेळ लागू शकतो? नाही, ॲक्च्युली माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो डिसिजन दिलेला आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात, त्यांनी ॲक्च्युली बांटी आयोग जे आहे, बांटी आयोग गठीत करण्याच्या आधीची परिस्थिती लक्षात घ्या, त्यानुसार त्यांनी आदेश दिलेला आहे आणि जे काही ओबीसी आरक्षणासंदर्भाचा मुद्दा आहे त्या अनुषंगाने आम्ही डिसाईड करतो आहे. त्या संदर्भामध्ये काही सूचना करून आपण फुलकू यंत्रणा त्या संदर्भात काही करतोय? राज्य निवडणूक आयोगाला मतदान यादी जी आहे ते मतदान यादी आपलं जे इलेक्शन आहे ते इलेक्शन रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टप्रमाणे घेत नाही. हे जे स्थानिक स्वराज्य संस्थाचं इलेक्शन आहे ते जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम, तसेच नगर परिषद नगरपंचायतीचा अधिनियम आणि महापालिका अधिनियम, मुंबई महापालिका अधिनियम याच्यामध्ये जे दिलेल्या तरतुदी आहे त्याप्रमाणे इलेक्शन घेतो आणि या सर्व अधिनियमामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडची यादी ही आपण गृहीत धरून त्या अनुषंगाने आपण इलेक्शन कंडक्ट करतो. कारण की आता समजा 1 जुलै 25ची डेट जर आम्हाला संमती मिळाली तर 1 जुलै 25 रोजी जे मतदार त्या यादीमध्ये असतील ते त्याप्रमाणे आम्ही ती मतदार यादी आम्ही गृहीत धरून त्याप्रमाणे पुढचं नियोजन करू. या ECIची जी मतदार यादी आहे त्यामध्ये कुठलाही ॲडिशन किंवा डिलेशन करण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. मात्र ती यादी आम्ही वार्डवाईज आम्ही त्याचं विभाजन करतो आणि वार्डवाईज विभाजन केल्यानंतर मग मतदान केंद्रवाईज त्याचं विभाजन करतो. तर त्यामध्ये एखादा चुकीने मतदार एका वार्डमधून दुसऱ्या वार्डमध्ये चुकीने दाखवला गेला किंवा विधानसभा मतदार यादीमध्ये त्याचं नाव आहे पण आमच्या मतदार यादीमध्ये तो रिफ्लेक्ट नाही झाला तर ते करेक्शन्स ते आम्ही करू शकतो. मात्र कुठले मतदार ॲड करायचे किंवा डिलीट करायचे हा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही आहे. पण काही क्लरिकल मिस्टेक असतील, काही लिंग दर्शनामध्ये मिस्टेक्स झालेल्या असतील किंवा नावामध्ये काही कुठे चुकी असेल किंवा मग ॲड्रेसमध्ये चूक असेल तर त्या क्लरिकल ज्या मिस्टेक्स आहेत त्या क्लरिकल मिस्टेक्स आम्ही आमच्या मतदार यादीमध्ये ते करू शकतो. पण सर याच्यात एकच आहे की दरवेळेसचं जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळेस मतदार यादी जी आहे तुम्ही विभाजन केलं जातं स्थानिक पातळीवर ते व्यवस्थित केलं जात नाही, यंत्रणांकडनं कुठेतरी दुजाभाव केला जातो अशी एक ओरड असते नाही. त्या अनुषंगाने काय यावेळेस प्रिकॉशन आपली असणार आहे? हां, डेफिनेटली आजच्या बैठकीमध्ये याच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि विशेष करून आपल्याला माहीत आहे की आपली जी वॉर्ड रचना जी आहे म्हणजे प्रभाग रचना जी आहे ती 2011च्या जनगणनेप्रमाणे झालेली आहे. पण त्यानंतर 2011 नंतर फार मोठ्या प्रमाणात मतदाराच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे आणि विशेष करून जिथे जो पेरी अर्बन एरिया आहे जो म्हणजे ग्रामीणला लागणारा जो जवळ असलेला एरिया आहे तर तिथे मोठ्या प्रमाणात मोठे नवीन लेआउट पडल्या गेले किंवा नवीन इमारती उभ्या झाल्या. तर तिथे म्हणजे 2011मध्ये त्या वॉर्डमध्ये जितके मतदार होते त्याच्या तुलनेमध्ये आता मतदार तिथे वाढलेले आहेत आणि ज्यावेळेस ही यादी ज्यावेळेस विभाजन होते त्या यादी विभाजन करताना अत्यंत काटेकोरपणे आणि काळजीपूर्वक याचं विभाजन करण्याचं मी सूचना दिलेल्या आहेत. आणि विशेष करून कुठल्याही प्रकारे म्हणजे एखादी बिल्डिंग असेल तर त्या बिल्डिंगमधले काही मतदार एका मतदान केंद्राला, काही मतदार एका मतदान केंद्राला, तर असं होतं कामा नये किंवा काही वॉर्डचे मतदार आहेत त्या वॉर्डमधून काढून दुसऱ्या वॉर्डला जोडले जाणे. तर हे जे सर्व प्रकार आहे त्याच्यामध्ये मेन म्हणजे अर्बन एरिया जो आहे नागरी एरियामध्ये या तक्रारी मोठ्या प्रमाणात होतात आणि विशेष करून नागरी क्षेत्रामध्ये या संदर्भात महानगरपालिकेचे नगर परिषदेचे जे
कर संकलन विभाग आहे, त्या कर संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांना आतापासूनच तयारी करायला त्यांना सांगितलेली आहे. आतापासून कुठे ॲड्रेस जर चुकीचे असतील तर ॲड्रेसेस नोट डाऊन करणे आणि विशेष करून ही मतदार यादी तयार करताना ती संपूर्णपणे स्वच्छ आणि करेक्ट असायला पाहिजे, यावर आमचा भर राहील. वॉर्ड रचना जी पुन्हा नव्यानं करण्याचा केली जाईल की ती 2017ची जी ती लागू करणार परत? नाही, आता पण वॉर्ड रचनाचं काम आता सुरूच आहे ना. आपण जे नगरविकास विभागाने आणि ग्रामविकास विभागाने जे नोटिफिकेशन काढलं ते वॉर्ड रचनेचंच आहे. वॉर्ड रचना आपण करतो आणि ते जे मी डेट्स ज्या सांगितल्या आहेत त्या वॉर्ड रचना अंतिम ज्यावेळेस डिक्लेअर होतील त्याच्याच डेट्स आहेत. सर मगाशी तुमचं विचारलं होतं सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे ओबीसी आरक्षण संदर्भात, यामुळे तुमचं सध्याचं जे काम चालू आहे त्याच्यावर काही परिणाम झालाय का? काम सोपं झालं किंवा अजून काही काम वाढलं असं काही होत आहे का? ॲक्च्युली त्याच्यामुळे बेसिकली काम काही वाढलेलं नाही आहे आणि म्हणजे बेसिकली काम त्याच्यामुळे सोपं झालं असं म्हणता येईल. कारण की आता सिम्प्लिफाय म्हणजे मागची जी परिस्थिती होती मागच्या परिस्थितीप्रमाणे आता त्याप्रमाणे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते लक्षात घ्यायचं आहे, तर त्या अनुषंगाने मला वाटतं की ते सोपं झालेलं आहे काम. मागच्या वेळेस पण ओबीसी जे प्रभाग होते ते ॲज इट इज राहतील? नाही, त्याच्यामध्ये रोटेशन जे आहे ते दॅट विल डिपेंड अपॉन कारण की ओबीसीचं, कारण की जी सर्वे आहे जनगणना जे आहे ती जनगणनामध्ये फक्त SC आणि STचे लोकसंख्येचे आकडे त्याच्यामध्ये आहेत, त्यामध्ये ओबीसीचे आकडे त्याच्यामध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे ओबीसीचं जे आरक्षण आहे ते ॲक्च्युली रोटेशन पद्धतीनेच म्हणजे लॉटरी पद्धतीने ते करावं लागेल. आणि लॉटरी पद्धत कारण की आपले जे एनोमीटर ब्लॉक असतात, जे जनगणनेचे एनोमीटर ब्लॉक असतात त्याच्यामध्ये फक्त SC% आणि ST% आहे, त्याच्यामध्ये ओबीसी पर्सेंटेज नाही आहे. त्याच्यामुळे हे लॉटरी पद्धतीनेच याचं आरक्षण निश्चिती ओबीसीसाठी करण्यात येईल. इलेक्शन साधारणतः म्हणजे आता अजून डेट असंच आपण डिक्लेअर करत नाही, कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं, आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतं. पण टेंटेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंडपासून दिवाळीनंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल साधारणतः. किती केंद्र वाढतं आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि एका केंद्रावर किती मतदान करणार? एका केंद्रावर साधारणतः ॲक्च्युली म्हणजे मॅक्झिमम 900चा फिगर आम्ही दिलेला आहे, कारण की त्याचं कारण असं आहे की जरी विधानसभा इलेक्शनमध्ये एका केंद्रावर 1200 जरी मतदार जरी असेल, पण इथे आपण महापालिकेचं इलेक्शन जर बघितलं तर महापालिकेमध्ये एका वॉर्डमध्ये 4 मेंबर्स निवडून द्यायचे आहेत. त्याच्यामुळे त्या 4 बटन त्याला दाबायला आणि एक एंड बटन दाबायला तर त्याला वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे आपण टेंटेटिव्हली 900 मतदार एका मतदान केंद्रावर असायला पाहिजे, तर या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. त्यासाठी टोटल जे आहे ते या निवडणुकीमध्ये 21,573 इतके एकूण मतदान केंद्र राहणार आहे आणि मागील निवडणुकीमध्ये 15,940 इतके मतदान केंद्र होते. म्हणजे साधारणतः याचं किती होता 30%, साधारणतः 30% मतदान केंद्र वाढलेले आहेत पूर्ण डिव्हिजनमध्ये. यस, पूर्ण डिव्हिजनमध्ये. पण युवकांच्या संख्येत कितपत वाढ झालेली आहे? युवकांच्या संख्येत ही आकडे तर माझ्याकडे नाही आहे सध्या, पण आपण 1 जुलैपर्यंत, कारण की पूर्ण आपल्या राज्यामध्ये मागच्या विधानसभा इलेक्शनच्या तुलनेमध्ये साधारणतः 7 लाख 10 लाख साधारणतः 10 लाख मतदार वाढलेले आहेत आणि आय प्रिझ्यूम म्हणजे मला वाटते की हे 10 लाख हे नवीन मतदारच आहेत. सर, आपण मगाशी सांगितलं की मतदार जनजागृती अभियानाबाबत पण चर्चा झाली आहे मीटिंगमध्ये. जनरली असं दिसतं की प्रशासन बऱ्याच काही प्रयत्न करतं पण मतदानाचा टक्का काही जास्त एवढा वाढत नाही त्या प्रमाणामध्ये, तर याबाबत काही या पुढच्या काळामध्ये विशेष पावलं उचलली जाणार आहेत? नाही, आता विशेष पावलं म्हणजे याच्यामध्ये वोटर्स अवेअरनेस कॅम्प आहे, म्हणजे विविध प्रकारचे जे प्रसार माध्यमं आहेत त्यांच्या माध्यमाने, त्याच्यामध्ये केबल TV असेल किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमाने किंवा दिंड्या असे वेगवेगळ्या ॲक्च्युली माध्यमाने जे किंवा सोशल मीडिया याच्या माध्यमाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत आम्ही पोहोचू आणि त्या दृष्टीने मतदानाची टक्केवारी जी आहे, मतदानाची टक्केवारी वाढली जाईल, याच्यावर आमचा फोकस आहे. आता ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये एक अनुभव असाही होता की उन्हाचं प्रमाण प्रचंड होतं, त्यामुळे रांगांमध्ये लोक थांबायला तयार नव्हते आणि त्यामुळे देखील मतदानाचा टक्का कमी झाला. तर यावेळेला सगळी परिस्थिती बघून काही त्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहे, कारण पिण्याच्या पाण्यापासून
त्या लोकांच्या सावलीपासून सगळं नियोजन अपेक्षित असतं, मात्र तसं काही नसतं इथे गेल्यानंतर. त्यामुळे लोकांना तो मोठा फटका बसतो, लोक येत नाहीत आणि रांगांमध्ये थांबायला तयार नसतात. ॲक्च्युली आपलं जे इलेक्शन आहे ते इलेक्शन साधारणतः ऑक्टोबर येईल किंवा हा साधारणतः हिवाळ्याचाच काळ राहील, त्याच्यामुळे फार काही ऊन त्यावेळेस राहणार नाही. पण आवश्यक ज्या सुविधा आहेत या सर्व मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा पुरवल्या गेलेल्या आहेत. आणि रिसेंटलीच आपलं विधानसभा इलेक्शन झालेलं असल्यामुळे जिथे जिथे डागडुजी दुरुस्ती आवश्यक आहे तिथे ऑलरेडी झालेली आहे. शौचालयाची व्यवस्था किंवा रॅम्पची व्यवस्था किंवा पाणी याची सर्व व्यवस्था झालेली आहे. जिथे जिथे विभागीय आयुक्तांना आम्ही डायरेक्शन्स दिलेले आहेत आणि विभागीय आयुक्तसुद्धा याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे की मतदान केंद्रावर सर्व प्रकारच्या सुविधा, विशेष करून दिव्यांग मतदार असतील किंवा महिला मतदार किंवा वृद्ध मतदार यांना सर्व सुविधा पुरवल्या जाईल. याशिवाय संपूर्ण डिव्हिजनमध्ये एकही मतदान केंद्र हे पहिल्या मजल्यावर नाही आहे. सर्व मतदान केंद्र हे तळमजल्यावर आहेत. त्याच्यामुळे दिव्यांग मतदारांना किंवा महिला, गर्भवती महिला किंवा वृद्धांना त्रास जाणार नाही. सर, ईव्हीएम मशीन्सवरती अजूनही काही राजकीय नेते डाऊट्स घेत आहेत. ज्या महापालिका असेल किंवा अन्य निवडणुकीच्या आधी त्यांचे डाऊट्स दूर करण्याचा काही प्रयत्न निवडणूक आयोगाकडून केला जाईल? EVM मशीनचा मुद्दा जो आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये भरपूर पिटिशन झाल्या. त्या सर्व पिटिशन एकत्रित करून सर्वोच्च न्यायालयाने पण याच्यामध्ये डिसिजन दिलेलं आहे की EVM हे रिलायबल आहे. आणि यामध्ये वोटर्स अवेअरनेस कॅम्पेनमध्ये आपण EVMसुद्धा आपण डेमॉन्स्ट्रेशन आपण ठेवतो. मतदारांना EVM ची ओळख व्हायला पाहिजे. आणि मला वाटते की हा मुद्दा आता जुना झालेला आहे आणि EVM इज ॲक्सेप्टेड ओव्हरऑल युनिव्हर्सली. सर, विधानसभेसारखं याला 8Y+ जे वोटर्स आहेत त्यांना घरी वोटिंग करण्याचं काही फॅसिलिटीचा विचार नाही, सध्या तरी म्हणजे नाही आहेत. आणि विशेष करून या इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शनमध्ये VVPAT जे आहेत VVPATसुद्धा वापरत नाही, कारण VVPAT वापरणं शक्य होत नाही. कारण की 4 जर आपल्याला निवडून द्यायचे तर 4 वेळा ती बीप वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. आणि पूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शनमध्ये VVPAT आपण वापरत नाही. विधानसभेच्या काळामध्ये काही निवडणूक आयोगाने विशेष जनजागृती अभियान केलेले होते वेगळे आता थोडी बाहेर लक्षात नाही, अशा प्रकारची काही वेगळी अभियान राबवले जाणार नाही. ऑलरेडी याच्यामध्ये डायरेक्शन्स दिलेले आहे आम्ही सर्व महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना डायरेक्शन दिलेलं आहे. कारण की हा जो फंड आहे म्हणजे विशेष करून महापालिका आणि नगर परिषद याच्यामध्ये यासाठी वोटर अवेअरनेसचा संपूर्ण फंड हा महापालिका आणि नगर परिषद ते त्यांचा फंड वापरणार आहे. आणि ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज तिथे करायच्या आहेत त्याची एक एक्झॉस्टिव्ह लिस्ट आम्ही सर्वांना ऑलरेडी वितरित केली आहे. साधारणतः 25 ते 30 वेगवेगळ्या प्रकारच्या मीडियाच्या ॲक्टिव्हिटीज आम्ही सजेस्ट केलेल्या आहेत. आणि सर्व फ्रीडम आम्ही महापालिका आयुक्त आणि नगर परिषद आणि संबंधित जिल्हा परिषद यांना दिलेलं आहे. मीडिया व्यतिरिक्त काही जनजागृती अभियान आपण राबवलेले होते, जसे काही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता तो जो आपण ऑक्टोबर वगैरे म्हणतात दिवाळीचा वगैरे सीझन आहे, या काळामध्ये आपल्या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक प्रचंड मोठा आकाशकंदील लावला होता. तर काही ठिकाणी असे शाळांमध्ये काही अभियान झाले होते. तसं करू ना, डेफिनेटली तसं ॲक्टिव्हिटी डेफिनेटली आम्ही करू. निवडणुकीमध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांना काही घरी जाऊन मतदान करण्याचं नाही, तो झाला ना विषय, ते आपण तो झाला विषय. आचारसंहितेच्या दृष्टीने म्हणजे अजून निवडणुका लागायच्या आहेत त्या दृष्टीने, कारण की विधानसभेच्या याच्यात बऱ्याच तक्रारी आल्या होत्या आचारसंहितेसंदर्भात भंगाच्या उमेदवारांकडनं किंवा राजकीय पक्षांकडनं केलं जाते. तर त्या दृष्टीने आयोग आता काय तयारी करतो आहे आचारसंहितेच्या? कारण की त्या दिवाळीच्या काळात असणारे किंवा मतदारांना प्रबलपणे दाखवलं जातील, दिवस आकर्षित केलं जातील, तर त्या अनुषंगाने आत्तापासूनच काय आयोग तयारी करत आहे का त्या दृष्टीने? तसं काही नाही, आचारसंहितेच्या संदर्भात आम्ही काही डायरेक्शन्स ऑलरेडी दिलेले आहे. आणि विशेष करून जे रिटर्निंग ऑफिसर आणि असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर यांच्या नेमणुकीसंदर्भात डायरेक्शन्स दिलेले आहे की रिटर्निंग ऑफिसर पदावर किंवा असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर पदावर नेमणूक देताना त्या अधिकाऱ्याला 3 वर्ष एकाच पदावर 3 वर्ष झालेले नसावे आणि त्याचं स्वग्राम नसावं. तर या डायरेक्शन्स आम्ही ऑलरेडी दिलेले आहेत. याशिवाय लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने आणि बेसिकली जे क्रिमिनल एलिमेंट आहे ते क्रिमिनल एलिमेंट कसे कंट्रोल करावे या संदर्भातसुद्धा डायरेक्शन्स दिलेले आहेत. आणि यानंतरसुद्धा ज्यावेळेस इलेक्शनच्या पूर्वीसुद्धा आम्ही सर्वसमावेशक अजून एक कॉम्पेंडियम काढणार आहे, त्यामध्ये सर्व सूचनाचा समावेश असेल.
साधारणतः आपण जे सांगितलं की साधारणतः दिवाळी आपण हा जो पिरियड आहे हा दिवाळीशी जवळ मागं पुढे होईल, परंतु ते वातावरण तेच असतं. मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी दिवाळी भेट प्रकारचे काही प्रलोभन राजकीय पक्षांकडून होण्याची शक्यता वाटते का आपल्याला, किंवा त्याच्यावर काही नियंत्रण करण्यासाठी आपल्याकडून काही विशेष योजना आहे? ECI ज्याप्रमाणे आचारसंहिता संदर्भात डायरेक्शन्स देते त्याप्रमाणे तेच डायरेक्शन थोडं बहुत कस्टमायझेशन करून आम्ही इश्यू करतो. तर ज्यावेळेस इलेक्शन डिक्लेअर होण्यापूर्वी आम्ही डेफिनेटली विल गिव्ह दोज डायरेक्शन. EVM मशीन सर आपल्या राज्यात आहेत, PCMच्या बाहेरच्या राज्यातून काही मदत घ्यावं लागणार आहे आपल्याला? सध्या आपल्याकडे EVM मशीन जे आहे ते साधारणतः 62,000 ते 65,000 कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट आहेत. पण आपल्याला जे EVM मशीन्स लागणार आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला लागणार आहे आणि साधारणतः आपल्याला अतिरिक्त 5,334 जवळपास आपल्याला कंट्रोल युनिट लागणार आहे आणि 15,000 बॅलेट युनिट लागणार आहे. आणि यावेळेस बॅलेट युनिट मोठ्या प्रमाणात लागणार आहे कारण की महापालिकेमध्ये एका वॉर्डमध्ये 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. नगर परिषदमध्ये एका वॉर्डमध्ये 2 आणि एक डायरेक्टली इलेक्टेड प्रेसिडेंट आणि जिल्हा परिषदमध्ये पंचायत समिती गट आणि गण. तर यामध्ये कारण की बॅलेट युनिट जे आहे ते मोठ्या प्रमाणात लागणार आहे. 15,000 बॅलेट युनिट डिफिशियंट आहे. तर त्यामध्ये आम्ही नवीन EVM मशीनचा ऑर्डर दिलेला आहे ECL कंपनीला. साधारणतः 50,000 कंट्रोल युनिट आणि 1,00,000 बॅलेट युनिटचा ऑर्डर दिलेला आहे. पण ती जी मशीन्स आहे ती मशीन्स आपल्याला साधारणतः ऑक्टोबर एंडपासूनच आपल्याला मिळू शकतील. तर आम्ही मध्य प्रदेशचं जे स्टेट इलेक्शन कमिशन आहे त्यांच्यासोबत ऑलरेडी आमचं ॲग्रीमेंट झालेलं आहे आणि त्यांनी साधारणतः 25,000 कंट्रोल युनिट आणि 75,000 बॅलेट युनिट आपल्याला तिथून उपलब्ध होणार आहे. आणि विशेष करून मध्य प्रदेशला बाउंड्री असलेले जे जिल्हे आहेत म्हणजे इथे उदाहरणार्थ जळगाव आहे किंवा मला वाटते धुळे आहे, नंदुरबार आहे, इथून मध्य प्रदेशच्या डिस्ट्रिक्टमधून आपल्याला EVM जे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आणून त्या जिल्ह्यामधले EVM इतर ठिकाणी आपल्याला डिस्ट्रीब्यूट करता येईल. जे काही शॉर्टफॉल EVMमध्ये आहे ते आपण मध्य प्रदेश स्टेट इलेक्शन कमिशनचे जे EVM आहे त्याच्यामधून आम्ही फुलफिल करू. याशिवाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे जे सध्या कलेक्टरकडचे जे EVM आहे ते वापरता येणार नाही, पण त्यांचं वेगळं एक मॉडेल आपल्याला उपलब्ध होऊ शकते. M3A नावाचं मॉडेल आहे, पण त्याला अजून त्यांच्याकडून पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही. ते कन्फर्मेशन मिळालं तर साधारणतः एक 20-25,000 अजून ते आपण EVM आपल्याला उपलब्ध होतील. सर आपण आता म्हटलं की व्हीव्हीपॅट वापरणार नाही, तर नेमकं त्याची काय करणार? कारण इतर इलेक्शनला वापरतो, ह्या इलेक्शनला का वापरतो? आणि याआधी पण अशीच परंपरा होती. ट्रॅडिशनली राज्य निवडणूक आयोगाकडे व्हीव्हीपॅट वापरत नाही कारण की त्याचं एक कारण हे आहे की व्हीव्हीपॅटला जो वेळ लागतो तो वेळ, कारण की 4 जर उमेदवार निवडून द्यायचे आहे तर त्याच्यामध्ये प्रेस केल्यानंतर पुन्हा व्हीव्हीपॅटमध्ये जो वेळ जातो तर तो खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जे क्यू आहे ते क्यू कंट्रोल करणं शक्य नाही आहे. आणि आपल्याकडे व्हीव्हीपॅट आपल्याकडे उपलब्धच नाही, किंबहुना पूर्ण देशामध्ये कुठल्याच स्टेट इलेक्शन कमिशन हे व्हीव्हीपॅट वापरत नाही कारण की मल्टी मेंबर इलेक्शन असल्यामुळे. पण मग आरोप देखील होऊ शकतात, जो पराभूत उमेदवार असतो त्याच्याकडनं आरोप देखील होऊ शकतात एकूणच यंत्रणेबाबत. आता आरोप तर ठीक आहे, आता EVM बद्दल पण शंका घेतात लोक, आता व्हीव्हीपॅटबद्दल पण शंका घेतात, पण आतापर्यंत जी पद्धत आहे सिस्टीम आहे ती सिस्टीम प्रॉपरली सर्व इलेक्शन प्रॉपरली पार पाडलेले आहेत व्हीव्हीपॅट शिवाय. आणि त्याच्यामुळे आता व्हीव्हीपॅट त्याच्यामध्ये आपल्याला इंट्रोड्यूस करता येणार नाही कारण की जे काही टेक्निकल कन्स्टंट्स आहेत ते टेक्निकल कन्स्टंट्समुळे. पुढे टेक्नॉलॉजी काही डेव्हलप झाली तर डेफिनेटली आपल्याला नवीन एखाद्या प्रकारची जी सिस्टीम आहे ती सिस्टीम जर आली की त्याच्यामुळे इमिजिएटली ती जी ॲक्च्युली व्हीव्हीपॅटमध्ये जो डिस्प्ले आहे तो डिस्प्ले दिसण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ जर कमी करता आला, अशी टेक्नॉलॉजी अवेलेबल झाली तर पुढच्या इलेक्शनमध्ये कदाचित त्याचा वापर करता येईल. तर निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर होतो, अनेक ठिकाणी पैसे मोठ्या संख्येने पकडले गेलेले आहे, मात्र पुढे काय होतं ते अजूनही समोर आलेलं नाही. त्यांच्यावर काय कारवाई होती? नाही, त्याच्यामध्ये ॲक्च्युली जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाप्रमाणे जी कार्यवाही होते ते पण स्टेट इलेक्शन कमिशनमध्ये सुद्धा ती कार्यवाही होणं अपेक्षित आहे. आणि कन्सर्न्ड ॲक्टमध्ये ज्या ज्या प्रोव्हिजन आहेत त्या प्रोव्हिजनचा वापर करून मला वाटते की ती कार्यवाही ती होतेच त्याच्यामध्ये. नाही, पण आतापर्यंत अशी समोर आलेली नाही, त्याच्यामधून पळवाट काढल्या जाते आणि काही समोरच येत नाही पब्लिक लोकांसमोर. नाही, असं स्पेसिफिक काही उदाहरणं जर दिली आणि मागच्या स्थानिक स्वराज्य इलेक्शनमध्ये असं झालं की जिथे कंप्लेंट झालेलं आहे पण त्याच्यावर कार्यवाही झालेली नाही, असं काही तुम्ही जर दिलं तर त्याच्यावर आपल्याला
त्याच्या अनुषंगाने या इलेक्शनमध्ये तशा प्रकारचं ज्या करेक्टिव्ह मेजर्स आहेत ते करेक्टिव्ह मेजर्स आपल्याला घेता येईल. तर मागच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झालेले होते. अनेक सलम भागात जाऊन लोकांनी शाया लावून आणि बोगस मतदान झालेले अशीच घटना समोर आलेली होते. त्या संदर्भात आपण मी हे करणार आहे. नाही, आता असं जनरलाइज आपल्याला सांगता येणार नाही, पण स्पेसिफिक तुम्ही काय सांगितलं तर ते मागच्या इलेक्शनमध्ये, कारण की तो जो पिरियड असतो, कारण की कुठले इलेक्शन झालं त्याच्यानंतर 45 डेजचा त्याच्यावर अपील करण्याचा पिरियड असतो. तर कुठे बोगस मतदान झालं तर त्यासाठी जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये त्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं असतं. सर टेंटेटिव्हली ऑक्टोबर एंडला प्रोसेस चालू आहे, तर साधारण पूर्ण व्हायला सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांचं जे इलेक्शन्स आहेत सिक्वेन्स वाईज, तर ते साधारण डिसेंबर एंडपर्यंत संपू शकते. हां, डिसेंबर एंड और जानेवारी, मिड जानेवारीपर्यंत व्हायला पाहिजे. ओके, येस सर. ओके, थँक्यू. दिस इज माय